दिल्लीत उपमुख्यमंत्री शिंदेंसह फुटीर खासदारांची शहांसोबत बैठक. शहांच्या निवासस्थानी 45 मिनिटं खलबतं. केंद्राकडून विकास कामांसाठी निधीचं आश्वासन. मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार. शहांच्या भेटीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया. दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट. उपमुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीत पत्रकार परिषद घेणार. कोणत्या विषयावर भाष्य करणार, भेटीसंदर्भात काय बोलणार याकडे लक्ष. केंद्रात शिंदेंच्या शिवसेनेला एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळणार. श्रीकांत शिंदे यांच्या वाटेला कॅबिनेट मंत्रीपद येण्याची शक्यता. राज्यमंत्रीपदासाठी फुटीर खासदारांमध्ये रस्सीखेच, सूत्रांची माहिती. पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील तसंच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची वर्षावर बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत या नेत्यांची जवळपास 2 तास चर्चा. पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चांमुळे जयंत पाटील आणि फडणवीस यांच्या भेटीला महत्त्व. भाजप प्रणित एनडीए सोबत जाण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीत हालचाली. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत 9 आमदारांचा एनडीए सोबत जाण्याचा कल, सूत्रांची माहिती. शरद पवार अंतिम निर्णय घेणार. राष्ट्रवादीचा अर्थ खात्याबाबत दावा कायम. पक्षाचे प्रमुख नेते लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. महायुतीत अर्थ खातं राष्ट्रवादीच्या वाट्याला, ते पुन्हा मिळावं अशी विनंती करणार, सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच आव्हान. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली. पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी. सुनेत्रा पवार यांची निवड नियमाप्रमाणेच झाली आहे. कायदेशीर सल्ला घेऊनच सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीसला उत्तर देणार. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं वक्तव्य. राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे, सुनील शेळके यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता. विदर्भातून राजू नवघरे यांना मंत्रिपदाची शक्यता. राष्ट्रवादीकडून काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. नंदनवन बंगल्यावर शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक. पक्षाच्या सर्व 13 खासदारांना विकास निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना. मंत्र्यांच्या कामाला स्वतः उपमुख्यमंत्री मॉनिटर करणार, अशी माहिती. नाशिकमधील 15 नगरसेवकांना मातोश्रीवर बोलावलं. ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बैठक घेणार. 10 ते 12 नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चेनंतर ठाकरे अलर्ट मोडवर. उद्धव ठाकरे यांनी रामरक्षेची 2 पानं तरी वाचून दाखवावी. मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. राम मंदिर दानचोरी प्रकरणाविरोधात 18 तारखेला ठाकरेंचं नागपूरमध्ये रामरक्षा पठण आंदोलन. हिंदुत्वाचा कितीही आव आणला तरी आता त्यांच्याकडे हिंदुत्व राहिलं नाही. बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हाच त्यांचं हिंदुत्व संपलं. शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल. तर फोडाफोडीशिवाय शिंदेंना दुसरं काम काय, राऊतांची टीका. ठाकरेंकडून रामरक्षा पठणानंतर नागपूरमध्ये भाजप महायज्ञ करणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्तानं राम मंदिर परिसरात 22 जुलैला लक्ष्मी नृसिंह महायज्ञ केला जाणार. राजीनामा देणार नाही. ट्रस्ट सोबत उभं राहण्याची हीच खरी वेळ. श्रीराम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरी महाराज यांच्याकडून भूमिका स्पष्ट. वारी सुरू असल्यानं एसआयआरची प्रक्रिया पुढे ढकलावी. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची निवडणूक आयोगाकडे मागणी. आयोगाला वारकऱ्यांचं नाव वगळायचंय का, सपकाळांचा सवाल. पुण्यात तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या संघटकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. पिंपरी चिंचवडच्या ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. पिंपरीच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी एका अधिकाऱ्याला बेड्या. सुरक्षा अधिकारी विजय सपकाळचा शोध सुरू. महिन्याभरात प्राथमिक आणि 2 महिन्यात अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश. स्कूल बस आणि मॅनहोल दुर्घटनेप्रकरणी पालिकेचा अहवाल मान्य नाही. निष्पाप जीवांची किंमत फक्त 7 लाख आहे का? चौकशी समितीच्या अहवालानंतर महापौर रितू तावडे यांचा संतप्त सवाल. पुणे शहरातील पाणी कपात तूर्तास टळली. आजपासून होणारी पाणी कपात महापौरांकडून रद्द. आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा पालिकेचा होता विचार. पुण्यात पुन्हा एकदा डबल डेकर बसची चाचणी होणार. ज्या मार्गावर बीआरटी आणि मेट्रोची सेवा नाही अशा मार्गांवर डबल डेकर बस धावणार. पुण्यातील 10 मार्गांवर या बसची चाचणी केली जाणार. वसई विरार महापालिका मुख्यालयात मनसेकडून तिरडी आंदोलन. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा जाब विचारण्यासाठी तिरडी मोर्चा. 11 जणांचा मृत्यू. मात्र प्रशासनाकडून दखल नाही, अविनाश जाधव यांचा आरोप. जळगावच्या मळनेरमध्ये नगराध्यक्ष भेटत नसल्यानं राष्ट्रवादीचं आंदोलन. राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसनं नगराध्यक्षांच्या खुर्चीला पुष्पहार घातला. पुष्पहार घालून निवेदनही खुर्चीलाच चिटकवण्यात आलं.
यवतमाळच्या दत्त चौकात काँग्रेसकडून रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन, आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन, भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. नाशिकच्या चांदवडमध्ये शेतीच्या वादातून टोमॅटो पीक उद्ध्वस्त, ट्रॅक्टरच्या साहाय्यानं पीक उद्ध्वस्त केल्याचा व्हिडिओ व्हायरल. वडनेर भैरव पोलीस ठाण्यात 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्यात धावत्या स्विफ्ट कारवर झाड कोसळलं. शहरातील जेट रोड मार्गावरील घटना. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. कारमधील 4 जण किरकोळ जखमी. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी वाल्हेमध्ये मुक्कामी. दरम्यान वारकऱ्यांच्या मार्गात कोणतंही वाहन सोडलं जाणार नाही, प्रशासनाकडून निर्णय. वाहनांसाठी वेगळी रांग, पासधारक वाहनं दुसऱ्या लेनमधून पुढे जाणार. नांदेडच्या किनवटमधील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापकांच्या विरोधातच उठवला आवाज. शाळेनं जो नियमानुसार पोषण आहार दिला गेला पाहिजे तो मिळत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार. रायगडच्या पोलादपूरमधील कशेडी घाटात धामणदेवी गावाजवळ दरड कोसळली. दरड कोसळल्यानं मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे बंद. अद्यापही दरड कोसळण्याचा धोका. मुंबईकडे जाण्यासाठी दुसऱ्या लेनवरून वाहतूक सुरू. मुंबईतील चेंबूर उड्डाणपुलावर दुचाकी आणि ट्रकचा मोठा अपघात. अपघातात दुचाकीवरील पती पत्नी गंभीर जखमी. दोघांवरही सायन रुग्णालयात उपचार सुरू. कल्याण स्टेशन परिसरातील देह व्यवसाय रॅकेटचा भांडाफोड. 8 आरोपींसह मुख्य आरोपी आणि एका महिलेला पश्चिम बंगालमधून जेरबंद. कारवाईत 20 महिलांची सुटका. धाराशिव शहरात दिवसाढवळ्या महिलेचं मंगळसूत्र हिसकावलं. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटेचा जामिनासाठी अजब दावा. 10वी-12वीत चांगले मार्क मिळालेत, उच्च शिक्षित असल्यानं पुरावे नष्ट करणार नाही, जामीन मंजूर करावा, जयराम चाटेचा दावा. सांगलीत गुंडांच्या टोळीकडून तरुणाची हत्या. 7 ते 8 गुंडांकडून पाठलाग करत तरुणाची हत्या. तरुणाचा काही दिवसांपूर्वीच या गुंडांच्या टोळीसोबत वाद. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. लातूर शहरातील कुष्ठधाम परिसरातून 2 किलोपेक्षा जास्त गांजा जप्त. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपी घटनास्थळावरून पसार. पालघरच्या बोईसर एमआयडीसी पोलिसांकडून घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश. या प्रकरणी रोहित विश्वकर्मासह एका अल्पवयीन आरोपीला घेतलं ताब्यात. चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली स्कूटी जप्त. नाशिकमध्ये बनावट केंद्रीय तपास अधिकारी बनून लूट करणाऱ्यांचं रॅकेट उघड. 70 लाखांची लूट केल्याप्रकरणी एका महिलेसह 4 अटक. आरोपींकडून 55 लाखांची रोकड. सरकारी दिवा असलेल्या कारसह सरकारी शिक्केही जप्त. साताऱ्याच्या वर्धनगड घाटात तोतया पोलीस बनून वारकरी आणि प्रवाशांची लूट. 7 तोतया पोलिसांच्या टोळीला अटक. सांगली कोल्हापूरमधील 4 पुरुष आणि 3 महिलांना अटक. धाराशिवच्या भूममधील दूध भेसळ प्रकरणात धक्कादायक खुलासा. 6 महिन्यात 23,04,70,000 लिटर भेसळयुक्त दुधाची विक्री झाल्याचा संशय. आरोपीच्या सेल रजिस्टरमधून धक्कादायक माहिती समोर. वसईमध्ये एफडीए अधिकारी असल्याचं सांगत दुकानदाराची 6 लाखांना फसवणूक. मोरबी फरसाण मार्टच्या दुकानदाराची फसवणूक. 7 आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. रायगडच्या पेणमध्ये 5 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करत हत्या केल्याची घटना. आरोपी किरण भिकू वाघमारेला पोलिसांकडून अटक. आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिल्याची पोलिसांची माहिती. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये बंद फ्लॅटमध्ये गावठी कट्टा आणि काडतुसं सापडली. बेगटोळीचं कनेक्शन समोर. पोलिसांकडून तपास सुरू. अमरावतीत राजापेठ पोलिसांची कॅफेवर धाड. अश्लील कृत्य केल्याप्रकरणी 4 प्रेमी युगुलांवर कारवाई. साईनगरमधील कॅफे चालकासह महिलेसह संबंधितांवर गुन्हा दाखल. यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या खंडाळा घाटात एसटीचा भीषण अपघात. पुसद अगोला बसमधील 43 प्रवासी थोडक्यात वाचले. चालकानं प्रसंगावधान राखल्यानं मोठा अनर्थ टळला. रत्नागिरीच्या आंजर्ले तरी बंदरात बोटींना भीषण आग. ग्रामपंचायतीजवळ पार्किंगमध्ये उभे असलेल्या बोटींना अचानक आग. 2 ते 3 बोटी जळून खाक. मच्छीमारांचं मोठं आर्थिक नुकसान. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार. दत्त घाटावर आज माऊलींच्या पादुकांचं निरास्नान पार पडणार. बीडच्या आष्टीमध्ये संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळ्यासाठी 2.5 लाखांची बैलजोडी खरेदी. कहेवडगाव इथले शेतकरी आत्माराम बाबासाहेब नागरगोजे मुकादम यांना पालखीचा मान.
पुण्यातील माया फाउंडेशनच्या वतीनं वारीत दररोज 25,000 वारकऱ्यांना अन्नदानाची सेवा, माऊलींच्या चरणी आणि त्यांच्या भक्तांची सेवा करायला मिळणं हे आमचं परमभाग्य. ट्रस्टकडून भावनिक प्रतिक्रिया. पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत अधिक काळजी घेणं आवश्यक. नवी मुंबई महानगरपालिका ॲक्शन मोडवर पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन.